आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण करिश्मा निशांक गोन्साल्विस या माऊलीला भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। आपण सर्वांना नाताळ आणि ख्रिसमसच्या मनापासून शुभेच्छा देऊन आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत। चला नमस्कार। 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 उखाणा। गुलाबाच्या पाखळीपेक्षा नाजूक असते शेवंती, गुलाबाच्या पाखळीपेक्षा नाजूक असते शेवंती। निशांगराव तुम्ही सुखी राहो हीच ईश्वराला करते विनंती। अरे वा। आणि तुम्ही? गुणाने गुणवान धनाने धनवान करिश्मा तुझा पती होण्याचा आहे मला अभिमान। अरे वा। बरं मला सांगा माहेर कुठलं तुमचं? माहेर पापडीलाच पापडी आणि गाव दिघा। तुमचं बालपण इथलं? हो। म्हणजे आता मी जिथे आहे त्या गावाचं नाव काय? सोनारभाट। सोनारभाट। बरं सगळ्यांची ओळख करून द्या आधी। हो, ही माझी मम्मी। नमस्कार। आणि ही माझे सासू। नमस्कार। सासरे। नमस्कार। आणि ती बसले ती ग्रीन ड्रेस मध्ये माझी ताई। हॅलो। माझी दुसरी मोठी मामी। नमस्कार। आणि हे माझे धाकटे मामा। नमस्कार। तर हे दोन माझ्या मामीच्या मुली। नमस्कार। आणि ही माझी फॅमिली फ्रेंड बहीण सुद्धा। ओके। आणि ती माझ्या ताईची मुलगी। हो बरं 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 बरं। हे माझे डॅडी। नमस्कार। नमस्कार। पण मग बालपण तुमचं गेलं तिकडे पापडीमध्ये ना? हो। घरी कोण कोण होतं? घरी आई डॅडी आणि आजी असायची, बस एवढेच। तुम्ही एकट्या? नाही, माझी बहीण आणि मोठी। हां, दोघी जण। तुमच्यामध्ये मोठं कोण? ताई। ताई मोठी। हां। तुमच्या या घरात किती जण होते तुमच्या लहानपणी? मी, माझी मोठी बहीण आणि आई वडील। आई बाबा काय करायचे? दोघेही सर्व्हिसला होते। नोकरी? हो, आता रिटायर्ड। तुमचे आई बाबा? माझी आई अगोदर नर्स होती, मग आम्हाला बघण्यासाठी त्यांनी जॉब सोडला आणि म्हणजे माझे डॅडी परदेशी होते। परदेशी? हो। कारण मी आता जितक्या घरात गेलो कुटुंबातलं कोणी ना कोणी एक जण परदेशात आहे आणि दुसरं म्हणजे कुटुंबात झालेली जी सगळी लग्न आहेत ती वसईतल्या वसईत आहेत। वसईत एवढे प्रेमळ लोक आहेत ना की ते एकमेकांच्या प्रेमात पडतात। बरं मला सांगा, हे प्रेमळ आहेत हे तुम्हाला कळलं का तुम्ही प्रेमळ आहात हे त्यांना कळलं? ही सुरुवात मी सांगते, कारण तर एकदम ते फार इम्पॉर्टंट मिस्टिरियस आहे की इकडे पण कोणाला माहित नसणार, पण आता मी तुम्हाला सांगूनच टाक म्हणजे आज होऊन जाऊन दे काय व्हायचंय ते। सो नाताळचाच असा दिवस होता, म्हणजे तयारी चालू होती, तर आम्ही असे एक नृत्य करणार होते, डान्स। ओके, तर अगोदर कशी ही 13 वर्ष अगोदरची गोष्ट, म्हणजे कसं इसवी सणापूर्वीची असल्यासारखी। तर आपण शक्यतो कसे कोण मोठे असतात त्यांना आपण दादा ताई असे म्हणतो, तर हे वयाने मोठे, तर आम्ही एकत्र भेटलो आणि मग नंतर मी यांना दादा म्हणत होती, कारण डायरेक्ट असं निशांक असं म्हणू ना आपण, दादा आणि ताई म्हणतो। सो दादा म्हणता म्हणता कधी नवरोजी झालं हे समजलंच नाही। काय हो काय झालं? आता हे कसं झीचं आहे तसं एक सह्याद्रीवरती आम्हाला नृत्य करायचं होतं, तर पापडी पॅरिशमधून आम्हाला सिलेक्ट केलेलं, कारण आम्ही फ्रिक्वेंटली डान्स करत जायचो। पण तेव्हा त्या ग्रुपमध्ये आम्ही दोघं तिघं असे कॉमन मुलं किंवा मुली होत्या, पण ही एक नवीन फॅक्टर होती त्याच्यात। बर। आणि मी ओळखत पण नव्हतं, आणि जसं ती बोलली की दादा म्हणायची, तर तेव्हाच आपल्या मनात चाललेलं की बाबा काहीतरी गडबड, म्हणून मी तिला बोललो दादा कशाला म्हणते, तू फ्रेंड आहोत ना आपण, दादा नको म्हणू। दादा मत कहो ना। हाँ, दादा मत कहो, बहुत दर्द होता है। आणि तेव्हापासून मग आमचं चालू झालं धडपड। आणि तेव्हा काय म्हणजे स्टार्टिंगला काय ही भाव देतच नव्हती, मग माहिती आहे ना आपल्याला फिरावं लागतं, फेऱ्या मारायला लागतात, फोन करा हे करा, ते सगळं चालू होतं। किती वर्ष फेरा मारत होता? जास्त टाइम नाही लागला, कारण तसं आहे मी चार्मिंग, तर म्हणजे एक दीड महिन्यामध्ये फसवून टाकलं ते मी। पुढे सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली, आम्ही तिकडे स्टुडिओमध्ये बसले होते, तर हे मला सांगतात की इकडे माझ्याजवळ बस, इशाराने जागा होती, जागा वाचवून ठेवलेली ती ऍक्च्युअली। बरोबर। आणि मी तिकडे, आणि मग असं अचानक कोण सांगणार, मनात काय असणार तरच तुम्ही बरोबर आहे, आणि इशाराने असं सांगत नाही इकडे ना बस, ते इकडे ना बस माझ्याजवळ। सो ओके, मग मला पण थोडे पंख फुटू लागले तिकडे, आणि मग मी जाऊन बसले। बाजूची जागा हृदयात कधी गेली तुम्हाला कळलंच नाही, आणि मग असं चालू झालं आमचं तेव्हापासून। पण मग प्रपोज कोणी केला?
17 ऑगस्ट 2009 रात्रीचे 2:45 वाजता मी प्रपोज केलं. सगळं टायमिंग बघा, ते मुहूर्त सगळे, वगैरे हो. बघून ठेवलंय. छुपे रुस्तम निघाला म्हणलं. ह्या गोष्टी कोणालाच माहित नव्हत्या अजूनपर्यंत. आज तरी 2:45 वाजता. हो. मग काय तेव्हा उत्तर काय आलं? 2:47 ला परत उत्तर आलं हो, 2 मिनिटाच्या आत. कारण मला परत क्वेश्चन रिपीट करावा लागला, कारण मी बोललो ते 2:45 वाजता कसं अर्धे झोपेत होती ना, तर ते झोप उडाली आणि थोडं सावरून घेतलं तिने आणि मग 2 मिनिटात 47 पर्यंत आलं उत्तर मला. आय लव्ह यू टू. एक छोटंसं आव्हान आहे, एक खेळ आहे छोटासा, आणि त्यामध्ये तुम्ही जर अचूक 3 उत्तरं दिली तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार. 5 उत्तरं जर अचूक बरोबर दिली तर लक्षात ठेवा, या माऊलीला आज आमच्या खेळाच्या प्रथेप्रमाणे झी मराठीकडून बाजूबंद मिळणार. बघूया काय होणार. यामध्ये असलेल्या 5 वस्तू सांगा. पैसे, पेन, थांबा, पैसे आहेत? हो. एक तिचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, आहे. बँकेचं ATM कार्ड असेल, ATM कार्ड 3 आणि आहे का? कॉइन्स असतील. थांबा 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 थांबा, एक एक दाखवा आम्हाला. आम्ही तपासायला आलेले आहोत लगेच. हा. बघूया, 5 वस्तू सांगायच्या आहेत. पैसे, पैसे आहेत. 1, पेन, 2, ड्रायव्हिंग लायसन्स, 3. चला, 3 उत्तरं बरोबर आली. 4, पॅन कार्ड, ATM. ATM. पॅन कार्ड आणि एक. चला, अभिनंदन. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. थँक्यू सो मच. अभिनंदन. 5ही उत्तरं बरोबर आली म्हणून झी मराठीकडून हा बाजूबंद पण तुम्हाला मिळाला. अभिनंदन. घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया होती? ती पण एक स्टोरी याच आहे. याच्याकडून स्टोरी आहे ती एक. काय झालं? आणि तेव्हा मी शिकत होतो, म्हणजे कॉलेजला जाऊन आलो, खेळून वगैरे आलो, बसलो हॉलमध्ये, वडील होते आणि मॅच बघायला बसलो. तर वडील सांगतात, काय रे तुझं एंगेजमेंट झालं, तू सांगितलं नाही मला. माझा तर चेहऱ्याचा रंगच उडाला आणि मी थंड्या पाणीने आंघोळ केली, सरसरीत घाम फुटला मला. बोलो नाही, माझं एंगेजमेंट झालं तर तुम्हाला नाही कळणार. बोलो मला नाही माहीत, पण मला असं लोक सांगतात की तुझं एंगेजमेंट झालं. अरे बापरे. मग त्यांना बाहेरून समजलेलं कुठून तरी की म्हणजे काहीतरी चालू आहे असं. गडबड. हा. मग तर मग त्यांनी विचारलं, मग मी सगळं जे काय होतं ते सगळं सांगितलं त्याच दिवशी. हो, त्याच दिवशी. मग आई आधी रात्री मग तिला पण सांगितलं. आणि आईची रिॲक्शन कशी होती? आता ती सांगेल रिॲक्शन. काय रेशन कार्ड आमचं लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकतच नाही ना. तेही वसईतल्या वसईत? आम्ही बोलू शकत नाही त्यांना की तुम्ही असं वागू पण नका. वसईतच? हा, वसईत इंटरकास्ट आहे. तुमच्या घरी कसं कळलं? काय नाही, मम्मी डॅडींचं पण लव्ह मॅरेज एफर्टलेस होतं एकदम. मी सांगितलं, म्हणजे माझे जे ब्रदर इन लॉ होते ना, त्यांनी पुढेकार घेतला आणि मग त्यांनी माझ्या डॅडींना सांगितलं की असं असं आहे. हो चालेल ना, करूया. काय बोलणार, आम्हीच लव्ह मॅरेज केले तर आता मुलगी करते लव्ह मॅरेज, आम्ही कसं अडथळा आणू शकतो? बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट म्हणजे इथे माझ्या आई वडिलांचं लव्ह मॅरेज, हिच्या आई वडिलांचं लव्ह मॅरेज, आमचं लव्ह मॅरेज, तिच्या बहिणीचं पण लव्ह मॅरेज आणि माझ्या बहिणीचं पण लव्ह मॅरेज. किती वर्ष झाली आता लग्नाला? लग्नाला 7 वर्ष झाली, हा. प्रेमाला झाली 13 वर्ष. मी तुमच्या दोघांबद्दल घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकणार आहोत. चला, सासूबाई तुम्ही सांगा, तुमच्यापासून सुरुवात. व्यवस्थित आहे, दोघंही चांगले आहेत, प्रश्नच नाही. सून पण मनमिळाऊ आहे, व्यवस्थित आहे. सून एकदम हो हो छान. मुलगा पण आहे चांगला, प्रश्नच नाही त्याच्या बाबतीत होय बोलण्यात. ना? हो, चांगलं. सासरे बोल. दोघंही चांगले आहेत. दोघंही चांगले आहेत. माझा मुलगा तर एकदम चांगला आहे. माझा मुलगा तर एकदम चांगला आहे. आणि सून तर त्यापेक्षा सुंदर आहे, म्हणून मी तिला पंकुडी असं नाव दिलेलं आहे. अरे वा, माझं प्रेमाचं. किती मस्त. हो की नाही? मी सांगणार, माझ्या दोन्ही मुली, माझे मिस्टर बाहेर असताना मी लहानाचे मोठे केले, शिकवले, चांगल्या मार्गाला लावले आणि त्यांना सांगितलं तुम्ही सगळं काय करा, व्यवस्थित करा, मला दुःख होईल असं करू नका, कारण तुमचे डॅडी बाहेर कष्ट करत आहेत आणि मी तुम्हाला पाहत आहे, त्याच्यामुळे तुम्ही असे वागा, असे की 4 लोकांनी सांगितलं पाहिजे तुझ्या मुली. म्हणून देवाचे मी अशा आभार मानते, 2 चांगल्या मुली, चांगला पती आणि चांगले जावाई दिले मला. आणि ते मला जावाई असे वाटत नाही, ते माझे मुलाचं प्रेम देतात दोन्ही जावाई. सांगा, जावयाबद्दल सांगा तुमच्या. कसा आहे जावई? चांगले आहेत. त्या ॲक्च्युली मी म्हणजे मुलगा लग्नात आमचं जावई या लोकांचं म्हणजे
काय म्हणतात ते लव्ह मॅरेज समजा, तसं आमचं बी लव्ह मॅरेज. माझ्या मोठ्या मुलीचं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, लव्ह मॅरेज होईपर्यंत वसईत होता, नाही अशी काय जादू झाली की लग्न झाल्यावर जावंसं वाटलं 22 वर्ष बाहेर? तसं नाही, त्यांचं आता सर्व्हिस नाही, नोकरी नाही म्हणून नोकरीसाठी गेले. मुलांच्या सुखासाठी तुम्ही बाहेर मेन कारण तसं असं. मी तिची मोठी बहीण, बट शी इज लाईक एव्हरीथिंग फॉर मी. म्हणजे काही असेल, काही मला थोडं माझी खुशी असेल किंवा दुःख असेल तर पहिला कॉल तिला जातो, मग तो टाईम कधीही असो, रात्री 2, 3, 4 कधीही असो, सकाळी, पण मी पहिलं तिला फोन करून सांगेल. आम्हाला कधी मैत्रिणीची गरजच नाही लागली आतापर्यंत. नाहीच. तुम्ही कुठे असता? मी सुद्धा पापडीमध्येच दिली आहे. मला सुद्धा दिली म्हणजे असं सांगतात की पापडीमध्येच लग्न जमलंय. हो, मम्मीच्या फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे. हो, मग तुमचं लव्ह मॅरेज? माझंही लव्ह मॅरेज. मग दिली नाही ना, तुम्हीच गेली. येस. आम्ही 2 बहिणी, मला भाऊ नाहीये. बट निशाननी ती कमी पुरी केली आहे. तो माझ्या भावापेक्षा जास्त मला, म्हणजे माझा सख्खा भाऊ असताना तर मे बी तेवढं प्रेम नसतं केलं आणि तेवढं केअरिंग लव्हिंग मे बी मला असं वाटलं असतं नसतं. बट निशान मला एवढं प्रेम देतो आणि एवढं की मला कधीच भावाची कमतरता करून देत नाही. मी करिश्माचा मामा. बर. अतिउत्तम जावई आमचे सॉलिडच आहेत, असं आमच्या भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर. गुणवंत, शोभिवंत, अरे वा, सर्वच आलं त्याच्यामध्ये. देखणे, म्हणूनच ते मगाशी बोलले चामिन. नाही, जरूर बरोबर बोलले ते चामिनच आहेत दोघं. मी करिश्मा दीदीची भांजी. माझी दीदी ना, मी तिला दीदी बोलते, ती ना माझ्या मम्मी सारखीच आहे. आणि निशान दादा ते पण म्हणजे डॅडी सारखेच आहेत. कधी आम्हाला काही कमी नाही, कुठे बाहेर गेले वगैरे की ती हमेशा आमच्या बरोबर असतात. माझं नाव आहे मिशेल. आम्ही चांगले फ्रेंड्स आहेत, म्हणजे फॅमिली फ्रेंड्स आहेत, पण आम्ही फॅमिली फ्रेंड्ससारखे नाही, एकदम रक्ताच्या नात्यासारखे वागतो. निशान दादाचा माझा आत्ते भाऊ. तर म्हणजे माझी आणि त्याची मेमरी अशी की आम्ही लहानपणी जेव्हा मे महिन्यामध्ये इथे यायचो तेव्हा तो आईस्क्रीम आणणं किंवा म्हणजे मोस्ट ऑफ द मे महिन्याचा टाईम आम्ही इथे आत्याकडे घालवायचो. आणि ताईला जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही बघितलं तेव्हा आम्ही म्हणजे आमचं रिॲक्शन होतं वाव एवढंच. वाव, आता आपल्याला आईस्क्रीम बंद. मी पण निशान दादाची बहीण. तो खूप म्हणजे दोघं पण खूप प्रेमळ आहेत, खूप छान आहेत, सगळ्यांना घेऊन असतात, सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, मिक्स होतात. खूप छान आहे, खूप प्रेमळ स्वभाव आहे दोघांचा पण. या आनंदाच्या वातावरणामध्ये प्रत्येक भागात आम्हाला कुठलं ना कुठलं क्रिसमसचं गाणं ऐकायला मिळालं. आज तुम्ही कुठलं गाणं ऐकवणार? सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणालो? सगळ्यांचीच मागू शकेल. कळत न कळत कोणाशी मी उद्धटपणाने किंवा त्यांना दुखवलं असेल त्याविषयी क्षमा मागतो मी. म्हणजे बरं. आणि तुम्ही? मी पण सगळ्यांची. का असं मला पण वाटते, कळत ना का होते ना, तू मैं ते होऊनच जाते कुठे ना कुठे. त्यामुळे क्षमा मागायची तर या सगळ्यांची मागणं. हो. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा तर कुठला करणार? असं नाही खरं, पण तरी पण पेशन्स. अच्छा, पेशन्स नाही आहेत पण वाढवायला पाहिजे. ओके, थोडेसे पेशन्स थोडे बस. थोडा रागीटपणा कमी. तुम्ही रागावता? म्हणजे नाही, सहसा रागवत नाही, पण जेवढा पण रागवतो तेवढा आता वाटतं की थोडं अजून शांत. बरं, पण असं झालं तर आवडेल तुम्हाला? मला नाही आवडणार. काय?
रागावलं तर त्याच्यानंतर जास्त प्रेम होते ना. हे रागावलेच नाही तर चालले तशी नकवा चालणार पुढे पुढे. मेहंदी रागवायला पाहिजे. पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यावर रागावून गेले मग त्याच्यानंतर अजून प्रेम करतात. हो काय झालं असू दे ना असं तसं. कालच प्रेम झाल्यासारखं वाटायला लागलं. आता एक छोटासा खेळ आहे आणि तो खेळ आई आणि सासूबाई खेळणार आहेत आणि मला बघायचं आज पैठणी कोण मिळवून देणार आहे. आई मुलीला पैठणी मिळवून देणार आहे की सासूबाई सुनेला पैठणी मिळवून देणार आहे. बघूया कोण देणार पैठणी मिळवून. खेळ सोपा आहे. गाडी आहे ती गाडी थोडीशी मागे ओढायची सोडून द्यायची आणि गाडी जाऊन ज्या पॉईंटवरती थांबणार तितके गुण मिळणार. दोघींनाही 5 संधी आहेत प्रत्येकी 5-5. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या माऊली आज पैठणी मिळवून देणार आहे. चला सासूबाई तुमच्यापासून सुरुवात. 1-0 2-0 30. चला 3-30 आतापर्यंत 30 ही गुणसंख्या. 4 लास्ट चान्स आहे. 20 50 गुण मिळवलेले आहेत सासूबाईंनी. अभिनंदन. आता आई 20 1-20 2-20 2-20 हा 3-20 40 सासूबाईंनी सुनेला बक्षीस मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सासूबाई तुम्हाला झी मराठीकडून तन्मणी मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आपल्या सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.